मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी फाटा परिसरात चोरीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास आणखी एका चोरीच्या प्रयत्नानं परिसरात खळबळ उडाली आहे। सांगवी फाटा येथील बनारस हॉटेलजवळ 2 संशयित रिक्षातून येत लोखंडी वस्तू चोरण्याचा निर्लज्ज प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे। चोरीनंतर हे दोघे रिक्षातून राहुळ घाटाच्या दिशेने पलायन करत असताना ही बाब काही सतर्क नागरिकांच्या लक्षात आली। नागरिकांनी तात्काळ आपली वाहनं घेऊन रिक्षाचा पाठलाग केला। अखेर रोड घाट परिसरात रिक्षा अडून दोघा संशयितांना पकडून ताब्यात घेण्यात आलं। यानंतर संशयितांना पुन्हा सांगवी फाटा येथील बनारस हॉटेल परिसरात आणून चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान दोघेही नशेत असल्याचं आढळून आले। उडवाउडवीची व संशयास्पद उत्तरे देत असल्यानं नागरिकांचा संताप उफाळून आला। यावेळी संतप्त नागरिकांनी दोघांना चांगला चोप दिल्याची चर्चा परिसरात आहे। विशेष बाब म्हणजे या रिक्षामध्ये विळी, चाकू यांसारख्या वस्तू आढळून आल्या आहेत। त्यामुळे चोरीचा प्रयत्न हा पूर्वनियोजित असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा परिसरात आहे। याशिवाय चौकशी दरम्यान हे दोघे चोरटे एकमेकांवरच आरोप करत होते। चोरीस जबाबदार कोण यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला। हा वाद इतका वाढला की दोघांनीही काठ्यांनी एकमेकांवर मारहाण करत एकमेकांवर आरोप केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। दरम्यान या दोघांनी चंदन चोरी करण्याचा आमचा इरादा होता असं सांगितल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। विशेष म्हणजे कालच याच परिसरात 3 दिवसांपासून उभी असलेली बेवारस स्विफ्ट डिझायर कार आढळून आली होती। या घटनेनंतर आज पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्यानं सांगवी फाटा व आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं आहे। महामार्गावर सातत्यानं वाढणाऱ्या चोरीच्या घटना, घातक शस्त्रांचा वापर आणि संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचं वातावरण आहे। त्यामुळे सांगवी फाटा व लगतच्या परिसरात तातडीने पोलीस गस्त वाढवावी, नाकाबंदी करावी तसेच कडक बंदोबस्त ठेवावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। असं आहे की आता इथे दुकानासमोर स्टूल घेऊन चालले होते। मला याने हॉटेलवरनं फोन केला की 2 पोरांनी स्टूल उचलला आहे, तर नाही पुढे जाऊन पकडले, तुम्ही लवकर या। मी घाटापर्यंत गेलो, घाटात त्यांना घेऊन आलो तर तिथे जाऊन हा वेगळंच सांगायला लागला की मला चंदनाचं भाडं मिळणार होतं, ते चंदनाचं लाकडं घ्यायचं झालं तर मला म्हटलं की इथे हॉटेलवरती माझं हॉटेल माझं स्वतःचं आहे, कामाचा पगार घ्यायचा आहे मला। तिथनं तो स्टूल टाकला, मागे गेले, त्यांना पकडून आणलं। आता परत चंदनाचं लाकडं घ्यायला चालले होते। त्यांना कबुलीसाठी एकमेकांना विचारलं की नक्की कोणी केलं, काय केलं, ते एकमेकांचीच मारामारी झाली। मग आता काही पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे काही? अजूनपर्यंत कोणाला सांगितलं कळवलंय का? मी नव्हतं। मित्र हो, आपण जर बघितलं तर आपण आहोत सांगवी फाट्यावरती आणि या फाट्यावरती कालच जर बघितलं तर एक मोठी घटना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती। ज्या ठिकाणी एक स्विफ्ट डिझायर होती आणि ती या ठिकाणी बंद पडलेली होती आणि रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने ती बाजूला लावली गेली होती। कालच ते वृत्त प्रसारित झालं आणि आज जर बघितलं तर आजही पुन्हा दिवसाढवळे या ठिकाणी जर बघितलं तर हे दोघं चोर एक कुठंतरी एकमेकांवरती बहाणे करून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करत आहेत। या ठिकाणी पूर्ण नागरिक जमा झालेले आहेत। दोघांना त्यांनी पकडलेलं आहे। या ठिकाणी आपण रिक्षा जर या दृश्याच्या माध्यमातून बघाल तर रिक्षाही आहे आणि याच्यामध्ये एक स्टूल टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला। ते पलायन करत असताना या ग्रामस्थांनी त्यांना पकडून या ठिकाणी आणलेलं आहे। आता नक्की पोलीस स्टेशनला संबंधित गोष्टीची माहिती दिली गेली आहे। ते आता आल्यानंतर पुढं नक्की काय कारवाई करणार याच्याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे।